प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केल्यानं वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे। परंतु ही आत्महत्या नव्हेच तर एक नियोजित मानसिक छळाचा शेवट आहे असा दावा आता त्यांच्या निकटवर्तीयांकडून होऊ लागलाय। डॉक्टर वळसंगकर हे अत्यंत कणखर आणि मानसिकदृष्ट्या मजबूत व्यक्तिमत्वाचे होते। त्यांच्या दवाखान्यात त्यांनी अनेक वर्ष व्यावसायिक व सामाजिक विश्वास जिंकला होता। मात्र गेल्या 1.5 वर्षापासून घरामधील एका जवळच्या नातेवाईकाकडून त्यांचं सातत्यानं खच्चीकरण सुरू होतं। अपमान, अवहेलना आणि सार्वजनिक तिरस्कार यांच्या मर्यादा ओलांडल्या जात होत्या। विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार डॉक्टर वळसंगकर यांच्यावर एका लहान वयाच्या नातेवाईकांना 3 वेळा हात उचलला होता। हे सर्व ते शांतपणे सहन करत होते। आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या मनीषा माने यांना त्यांनी प्रशासकीय पदावर पोहोचवले त्या देखील या नातेवाईकांच्या हातातील भावले बनून वागत असल्याचं समोर आलं आहे। शेवटच्या कॉल्समध्ये दडले आहेत सत्याचे धागेदोरे। सकाळच्या बातमीप्रमाणे डॉक्टर वळसंगकर यांनी आत्महत्येच्या अगोदरच 2 दिवसात एका अत्यंत विश्वासू उद्योजक मित्राशी फोनवर मन मोकळं केलं होतं। त्यांच्यातील संवादातून मानसिक त्रास, दवाखान्यातील ताण, कर्मचारी सोडून जाणं आणि अपमानित वातावरणाची माहिती मिळते। हॉस्पिटलमधील काही कर्मचारी डॉक्टर वळसंगकरांच्या प्रतिष्ठेमुळेच अजूनही थांबले होते। त्यांनी इतर कर्मचाऱ्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये चांगल्या संधी मिळाव्यात म्हणून स्वतः पुढाकार घेतला होता। आता पोलिसांकडे त्यांचा मोबाईल असून कॉल डिटेल्समधून गुन्हेगारांचा मागोवा लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते। सध्या अटकेत असलेल्या मनीषा माने यांनी आपल्या वकिलाला काही महत्त्वाच्या कॉल्स व चॅटिंग संदर्भातील माहिती दिली आहे। यात वळसंगकर कुटुंबातील काही सदस्यांबरोबरच्या संवादाचा समावेश आहे। मात्र पोलिसांनी अद्याप त्यांच्या आणि डॉक्टर वळसंगकर यांच्या मोबाईलची फॉरेन्सिक पडताळणी केलेली नाही। हा तपास झाला तर अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येण्याची शक्यता आहे। कुटुंबातील वाद, मानसिक छळ आणि प्रशासकीय दबाव यांचा एक गुंतागुंतीचं जाळं उलगडू शकतं।